नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात की स्वतःचे लेकरू आशीर्वाद असतो की शाप असतो, हे असतात कर्माचे परिणाम। चला तर आजच्या कथेला सुरुवात करूयात। जय श्री कृष्ण मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की काही घरांमध्ये संतान असतात ज्या आपल्या आईवडिलांना अपार दुःख देतात। काही वेळा असं होतं की एक जोडपे खूप प्रयत्न करतात तरी त्यांचं नातं समजून चालत नाही, आणि कधी एक मुलगा आपल्या वडिलांना प्रेम देऊन सर्व काही दिलं तरी एक दिवस तोच मुलगा त्याच वडिलांना दुःख देतो। असं का होतं आणि काय कारण असू शकतं की एक व्यक्ती सदृढ आहार घेऊनही त्यांचं शरीर आजारी पडतं, किंवा एक व्यक्ती खूप मेहनत करत असतो पण तरीही त्याच्या जीवनात कमीपणा असतो। हे सर्व प्रश्न आपल्याला कधी ना कधी पडलेच असतील। मित्रांनो, याचे उत्तर आपल्या कर्मात आहे। आपल्या पूर्वजन्मातील कर्म, त्या जन्मात केलेल्या कृत्याचे परिणाम आपल्याला या जन्मात भोगावेच लागतात। मग त्या कर्मांचा परिणाम सुखी होणाऱ्या संतानासाठी होईल किंवा दुःख देणाऱ्या संतानासाठी, हा सुद्धा आपल्या कर्माचाच परिणाम आहे। आणि म्हणूनच मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला एक कथा सांगणार आहोत जी या सर्व गोष्टींना अधिक स्पष्ट करेल। या कथेत तुम्हाला समजेल की कसे आपले कर्म पूर्व जन्मांतील निर्णयांवर आधारित असतात। कृपया कमेंट बॉक्समध्ये जय श्री राधे कृष्ण लिहा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, आणि माझ्या म्हणजे युथिंक 24 या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा। चला तर कथा सुरू करूयात। मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की कधी कधी आपल्या जीवनातील कठीण प्रसंग हे आपल्या पूर्वजन्मातील कर्मांमुळे घडत असतात? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही तुमच्या समोर एक कथा आणत आहोत। ही कथा तुम्हाला समजून देईल की कसं आपल्या पूर्वजन्मातील कर्माचा परिणाम आपल्या या जन्मात होतो। एक गाव होतं जिथे दोन कुत्रे राहत होते। त्यांची दोस्ती खूप प्रगाढ होती। ते दोघे नेहमी एकत्र खेळत, एकत्र खात पीत आणि एकत्र झोपत होते। त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं। त्यापैकी एकाचं नाव होतं धीरू आणि दुसऱ्याचं नाव होतं वीरू। एक दिवस धीरू आणि वीरू एकत्र बसले होते आणि आपसात बोलू लागले। धीरू म्हणाला, मित्र वीरू, कधी कधी मला असं वाटतं की आपण पूर्वजन्मात काही वाईट कर्म केले असावेत, ज्यामुळे आपल्याला या जन्मात कुत्र्याचा जन्म मिळाला। सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावतच असतो, पण पोट भरायला काही मिळत नाही। त्यातच किती वेळा आपल्याला लाथा आणि दंडे खात असतो। वीरू म्हणाला, हो धीरू, मी देखील तेच विचार करत आहे। कधी कधी तर मला बसायला देखील जागा मिळत नाही, आणि जेव्हा मिळते तेव्हा काही लोक तेथे देखील दंडे मारून आपल्याला पळून देतात। खरं सांगतो, हा जीवन आता ओझं वाटायला लागला आहे। धीरू म्हणाला, माझ्या मते आपल्याला अगदी काहीतरी करायला हवं। कदाचित तीर्थयात्रेला जाऊन साधू संतांच्या आशीर्वादाने काहीतरी सुधारता येईल। कदाचित आपण आपल्या कर्मांना बदलू शकतो। या जन्मात काहीही होणार नाही, पण पुढच्या जन्मात कदाचित स्थिती नक्की सुधारेल। धीरू आणि वीरू यांनी ठरवलं की ते तीर्थयात्रेला जाऊन आपल्या जीवनाचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न करतील। ते कुठे जाऊन आणि कसे जाऊन ते माहीत नव्हते, पण त्यांनी एक गोष्ट ठरवली होती की हे साहस सुरू करणे आवश्यक आहे। त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि आपल्या यात्रेची सुरुवात केली। वाटेत ते एका गावी पोहोचले आणि एक मोठ्या झाडाखाली रात्र काढली। संपूर्ण दिवसभराच्या थकव्यामुळे त्यांना लगेचच झोप लागली। दुसऱ्या दिवशी ते पुन्हा प्रवास सुरू करतच होते। प्रवास करत करत मध्याह्न जवळ आलं आणि त्यांना भूक लागली। धीरू वीरूला म्हणाला, मित्रा, आता मला काहीच चालत नाही। भुकेमुळे माझे हाल होत आहे। त्यानंतर पुढे काय घडले, ते काय करते, त्यांची यात्रा कशी पुढे गेली, हे सगळं जाणून घेण्यासाठी कृपया कथा पुढे ऐका। वीरू आणि धीरूची
कथा. वीरू धीरूला म्हणाला, मित्रा बघ समोर तो गाव दिसतो आहे आणि तिथं एक दाट झाड पण आहे. आधी तिथं थोडं विश्रांती घेऊ आणि नंतर गावात जाऊन काही खाण्याची व्यवस्था शोधू. कदाचित तिथे काहीतरी मिळेल. तसंच दोघे त्या झाडाच्या खाली आराम करत होते. तोच त्यांना जवळपास काही उंदीर धावत चाललेले दिसले. उंदीर पाहून वीरूच्या तोंडाला पाणी सुटलं आणि तो धीरूला म्हणाला, सुनो, या 2-3 उंदराला पकडून खाऊ. त्याने आपली भूक तर लागेल. धीरू गंभीरपणे डोकं हलवून म्हणाला, नाही वीरू, आपण तीर्थयात्रेला निघालो आहोत आणि तीर्थयात्रेतील कोणाची हत्या करणं पाप आहे. असं करणे तर दूरच, त्याबद्दल विचार देखील आला तरी ते पाप होईल. आपल्याला पुण्य कमवण्यासाठीच तीर्थयात्रेला निघालो आहोत. जर आपण असं पाप केलं तर आपली सगळी यात्रा व्यर्थ होईल. वीरू म्हणाला, तर मग काहीतरी उपाय शोधा ज्यामुळे कोणत्याही जीवाची हत्या होणार नाही आणि आपलं पोटही भरू शकेल. हे ऐकून दोन्ही मित्र पुढे चालले. चलता चलता ते एका चौकात पोहोचले. तिथं एक मंदिर होतं. काही वेळ आराम केल्यावर त्यांनी ठरवलं की आता दोघांनी वेगवेगळ्या दिशेने जाऊन खाण्याचा शोध घेणं योग्य राहील. धीरू म्हणाला, जर आपण एकत्र चाललो तर दोघांचं पोट योग्य पद्धतीने भरू शकणार नाही. वेगवेगळं जाऊन जो काही मिळेल तो खाऊ. दोघांनी ठरवलं की परत येताना ते तिथेच भेटतील. जो आधी पोहोचेल तो दुसऱ्याची वाट पाहिल. त्यानंतर दोघं वेगवेगळ्या दिशेने निघाले. धीरू चालत चालत एका गावात पोहोचला. तिथे एक सोनार पूजा करत होता. त्याची बायको त्याच्यासाठी जेवण तयार करून थालीत ठेवत होती. त्या थालीत पुरी, भाजी, खीर, डाळ, भात, लोणचं, दही अशा अनेक पदार्थांचा समावेश होता. सोनार पूजा संपवून जेवण्यासाठी बसताच धीरू पटकन त्या थालीत डोकं घालून 2-3 पुऱ्या उचलून तेथून पळाला. कथेमध्ये धीरू आणि वीरूच्या पुढील प्रवासावर काय घडतं हे ऐकण्यासाठी कथा पुढे नक्की ऐका आणि कृपया कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा आणि व्हिडिओला लाईक करा. सोनार आणि व्यापारी यांची कथा होती ही. सोनार हे पाहून हसत म्हणाला, राधे कृष्ण. त्यानंतर उठून हात धुवून त्याने आपल्या पत्नीला सांगितलं की बिचारा या कुत्र्याला खूप भूक लागली आहे म्हणून त्याला ही थाली दे, कदाचित त्याची भूक भागेल. सोनारच्या पत्नीला हे नापसंत आलं आणि ती रागात म्हणाली, तुम्ही काय म्हणताय? या कुत्र्याला हे स्वादिष्ट पक्वान खाण्याचा विचार करत आहात? या थालीत मी किती मेहनत केली आहे आणि तुम्ही त्याला देऊ इच्छिता? सोनारच्या मनात दया उमटली. त्याने आपल्या पत्नीला म्हणाले की तुम्ही म्हणताय, पण कदाचित या कुत्र्याला खूप भूक लागली आहे. काय माहीत त्याच्या भाग्यात आज ही थाली असावी. असं म्हणतात ना की दाण्यावर त्याच्याच नावाची छाप असते, म्हणून त्याला हे खायला मिळालं आणि त्याने ते खाल्लं. सोनारने धीरूला भरपेट जेवण दिलं. धीरूने तृप्त होऊन सोनारला मनात आशीर्वाद दिले आणि त्याला धन्यवाद सांगून तेथून तो निघून गेला. त्यानंतर वीरू भटकत भटकत एका व्यापाऱ्याच्या घरी पोहोचला. व्यापारी ग्राहकांसोबत भांडल्यामुळे थोडा थकल्याचं त्याचं मन आणि शरीर अशक्त झालं होतं. त्याची पत्नी त्याच्यासाठी विविध प्रकारचं जेवण आणि मिठाईने सगळी थाळी सजवून ठेवली गेली होती. व्यापारी जेवणासाठी बसला आणि थाळी उघडलीच होती तोच वीरूने चुकून एक रोटी तोडून ती खायला सुरुवात केली आणि पळण्याचा प्रयत्न केला. हे पाहून व्यापारी चांगलाच भडकला. त्याच्या डोळ्यात रागाची ज्वाला पेटली आणि त्याने कोपऱ्यात ठेवलेली लाठी उचलली आणि शिव्या देत त्याने वीरूच्या कमरावर जोरात लाठी मारली. वीरू वेदनेने चित्कारला आणि त्याची कंबर तुटली. तो थांबला आणि खूप वेदनांमुळे तो पळून जाऊ शकला नाही. व्यापाराने रागात येऊन त्याला 2-3 जण लाथा मारल्या. वीरू अधमरा झाला आणि तो विचार करत राहिला, मी फक्त पोटाची आग शांत करण्यासाठी आलो होतो. पण काय झालं? कथेमध्ये वीरूच्या पुढील संघर्षावर काय घडतं हे जाणून घेण्यासाठी
कथा नक्की पुढे ऐका. धीरू आणि वीरूची कथा. धीरू जेवण झाल्यावर चौरायावर बसलेला होता आणि वीरूची वाट पाहत होता. तो सारखे आजूबाजूला पाहत होता, पण वीरू काही दिसतच नव्हता. वेळ जात नव्हता आणि वीरू अजूनही आला नव्हता. त्याने अखेर ठरवलं की त्याला वीरूला शोधायला लागेल. त्याचं मन बेचैन होतं आणि तो आपल्या मित्राला शोधायला निघाला. काही अंतर चालल्यानंतर त्याला वीरू दिसला. धीरू धावत धावत त्याच्याकडे गेला. वीरूची कंबर तुटलेली पाहून तो खूप दुःखी झाला. त्याने विचारलं की भावा, हे काय झालं तुझ्या सोबत? काय झालं? कोण इतका निर्दयी आहे जो तुझी कंबर फोडून गेली? फक्त एका रोटीसाठी? वीरूच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने कडवट आवाजात वेदनेने कहाणी सांगितली. हे ऐकून धीरूच्या डोळ्यातही अश्रू आले आणि तो दुःखाने भरला. वीरूने रागामध्ये सांगितलं की मी त्या व्यापाऱ्याला शिक्षा देणार आहे, त्याला दाखवणार आहे की स्वतःची कंबर कशी तुटते. पण त्याच्या मनात एक विचार आला, काय करणार मी? ते थांबू शकत नाही, कारण मी एक अधम योनीमध्ये जन्म घेतला आहे. मी एक कुत्र्याच्या योनीमध्ये आहे. धीरूने त्याला समजावलं आणि म्हणाला की माझ्याही मनात असंच आहे. मला सोनाराचे कर्ज चुकवायचे आहे. त्याने माझ्यावर किती कृपा केली आहे. दोघांनी मिळून ठरवलं की आता त्यांना आपल्या प्राणांना त्यागून एक नवीन जन्म घ्यावा लागेल. दोन्ही कुत्र्यांनी एका नदीत डुबकी घेतली आणि आपले प्राण त्यागले. संधीने व्यापाऱ्याला संतान मिळाली नाही आणि तो सोनाराच्या घरात धीरूचा जन्म झाला. व्यापाऱ्याच्या घरात वीरूचा जन्म झाला आणि व्यापारी खूप आनंदित झाला. पण त्याची आनंदाची वेळ जास्त टिकली नाही. व्यापाऱ्याच्या घरात एका वर्षाच्या आत त्यांचं बैल मेला आणि त्याची पत्नी आजारी पडली. त्याच्या घराच्या शेतात हरण घुसले, ज्यामुळे व्यापाऱ्यांच्या जीवनात संकट आले. दुसरीकडे सोनाराच्या घरात धीरूच्या जन्माने सोनारची प्रतिष्ठा वाढली. सोनारने राजाला युद्धामध्ये विजय मिळवून दिला, ज्यामुळे राजा आनंदित होऊन त्याला राज्यमंत्री बनवला. सोनाराला महाल आणि अपार संपत्ती दिली. त्याचं मूल तशीच हुशार आणि गुणी होतं. त्याने शास्त्रांचा गहन अभ्यास केला आणि तो शास्त्रार्थात मोठ्या विद्वानांना पराजित करत होता. परंतु व्यापाऱ्याचा मुलगा त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. तो आळशी आणि दुष्ट स्वभावाचा होता. अशा प्रकारे कर्माचा प्रभाव आणि समर्पणाचा महत्वाचा संदेश या कथेमध्ये दिला आहे. व्यापाऱ्याचा मुलगा आपल्या वडिलांना सतत ताने मारत होता. त्याला जुगाराच्या आहारी जाऊन घराचा पैसा उधळायला आवडत होता आणि त्याच्या वागण्यात काहीही सुधारणा होत नव्हती. व्यापारी आपल्या मुलाच्या या वाईट वागण्यानं खूप दुःखी झाला आणि त्याच्या मनात एक विचार आला, त्याला त्याचा मुलगा सुधारावा लागेल. त्यासाठी त्याने एक प्रसिद्ध ज्योतिषी ब्राह्मणाकडे जाऊन त्याची समस्या सांगितली. ज्योतिषी ब्राह्मण म्हणाले की तुमच्या मुलाला सुधारण्याचं सर्वात उत्तम उपाय म्हणजे त्याचा विवाह करा. विवाहाच्या बंधन बऱ्याच वेळा वाईट स्वभाव असलेल्या व्यक्तीला सुधारतो. व्यापारी ब्राह्मणाला म्हणाला आणि नमस्कार करून घराकडे परतला आणि त्याने ठरवले की त्याला आपल्या मुलाचा विवाह लवकरच करायचा आहे. व्यापारी आपल्या मुलासाठी योग्य मुलीचा शोध घेत होता. त्याच वेळी सोनारनेही आपल्या मुलासाठी विवाहाचा विचार सुरू केला आणि त्याचा मुलगा लवकरच एक सुशिक्षित आणि गुणवान मुलीशी विवाह केला. सोनाराची बायको घरात आल्यावर घर स्वर्गासमान झालं. तिच्या चांगल्या वागणुकीमुळे संपूर्ण कुटुंब आनंदित झालं. पण व्यापाऱ्याच्या मुलाच्या विवाहानंतर दुसऱ्या दिवशी एक मोठी घटना घडली. व्यापाऱ्याचा मुलगा अचानक मृत्यूला गेला आणि व्यापाऱ्याची नवीन सून घरात येताच रडत रडत व्यापाऱ्याला दोष देत होती.
व्यापाऱ्याच्या सुनाच्या कटू शब्दांनी व्यापाऱ्याला मोठा धक्का बसला. त्याने भिंतीला डोके फडफडून आपली अवस्था दर्शवली आणि हळहळत म्हटले की माझा मुलगा माझ्या कंबर तोडून गेला. ही कथा आपल्याला हे शिकवते की आपले कर्म आपल्याला त्याचे परिणाम भोगायला लावतात. सोनारने चांगले कर्म केले आणि त्याला फक्त एक सुखी आणि गुणवान मुलगा मिळाला, तर व्यापाऱ्याच्या वाईट कर्मांचा परिणाम त्याच्या जीवनात दुःख आणि अहंकारी मुलाच्या रूपात झाला. प्रत्येकाच्या जीवनातील सुख दुःख हे त्याच्या कर्माचा परिणाम असतो. हे लक्षात ठेवा की आपले कर्म या जन्मात किंवा अगदी पूर्वजन्मात कसे होते त्याचे परिणाम आपल्याला या जीवनात उमटवतात. म्हणून चांगले कर्म करा आणि आपले जीवन सुखी बनवा. आशा आहे ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला म्हणजे युथिंग 24ला नक्की सबस्क्राईब करा. आपली काळजी घ्या, सतर्क रहा, जागरूक रहा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री राधे कृष्ण लिहायला विसरू नका. धन्यवाद.